नमस्कार, माझं नाव प्रसन्न पवार. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता मी चाललो आहे अक्कलकोटला. दीदी मला सोडायला येते. आता पुढे जसं जसं हळूहळू जाऊ तसं तसं तुम्हाला मी दाखवेन. आणि अक्कलकोटला जाऊन येऊन माझा टोटल खर्च किती होतो ते पण सांगेल. दीदी हाय कर. आता पुढे बघूया आपण ट्रेनमध्ये वगैरे आपण बोलू थोडं. चला बाय. आता ट्रेन तर आली आहे. आता चढू आणि मग बघू. सीट 13 आता बघू येईल. आता S7मध्ये सीट नंबर 13. आता स्टेशनवर पोचलो मगाशीच. ट्रेन लेट आली खूप. बघूया चला. मी ट्रेनमध्ये बसलो आहे आणि आता मी सिद्धेश्वर एक्सप्रेस पकडली आहे. ती 11:20ची असते. आता टाईम डिले झाला, 11:35ला आली ती. आणि आता बघू आपण. आता बॅग वगैरे ठेवली आहे मी. दीदी गेली घरी. स्टेशनवरनं दीदीला बाय वगैरे केलं. आता आपण पुढे आता तर काय रात्र झालं तर झोपणार आणि तर सकाळी उठू. पहिले सोलापूरला पोचणार आणि मग नंतरला तिकडून अक्कलकोटला जाणार. तर मग सकाळी उठल्यावरतीच भेटूया. आता माझे तर काय ब्लॉग करता येणार नाही जास्त वेळ. जसं जसं काय होईल तसं मी तुम्हाला सांगेन. चला. आता TC सर आलेत. TC सरांनी तिकीट चेक केलं. आता TC सरांनी तिकीट चेक करून चालले. ओ TC बाय बाय. तर मला तर काय झोप येत नाही आता. तर आता कर्जत स्टेशनला थांबली आहे गाडी. कर्जत स्टेशन आलं. आता 1 वाजला आहे रात्रीचा. आणि आता मी व्लॉग ह्या कारणासाठी बनवतो आहे का माझी सगळ्यात पहिली सोलो ट्रिप आहे आणि ती पण अक्कलकोटला. म्हणजे मी एकटाच घरातून पहिली वेळा घर सोडून पहिली वेळा एवढ्या लांब एकटा चाललो आहे. त्यासाठी मी फर्स्ट व्लॉग बनवतो आहे आणि हा यूट्यूबवर येणार आहे. तर तुम्ही नक्की बघा. चला आता बघू काय होतं आहे. तर ट्रेन तर हळूहळू चालली आहे एकदम. आता 1 वाजला आहे. 7 वाजेपर्यंत पोचणार आहे. तर बघू चला. ट्रेनमधनं उतरलो. सोलापूर स्टेशनच्या बाहेर आलो. आता अक्कलकोटला जाणारी बसची वाट बघतोय. आता आपण बघू. पोचलो आहे मी टायमावर. ट्रेनने टायमावर सोडलं आहे. तर बघू पुढचं पुढे. तर मग बसची वाट बघूया. आता बस पण भेटली. 5 मिनिटांनी लगेच भेटली. तर बसचं तिकीट आहे 80 रुपये. काय काहींकडून 100 पण घेतात. 100 ते 80 घेतात तिकीट. 80 हां. काय लोकांकडून घेतलं 100 पण. काय लोकांकडून 100 पण घेतलं. आम्ही समर्थ जाणार आहे. हां तेच. आता बघू कसं काय होतं आहे. बघूया पुढे. आता यात्री निवासमध्ये आलो आहे आम्ही. म्हणजे एक मित्र भेटला एक ओम नावाला. इथे खाली होतो आधी आम्ही. खाली बसने सोडलं इथे थोडं पुढे. तर मग आता यात्री निवास म्हणून आहे. 50 रुपये फक्त आंघोळ करायचे. मग आंघोळच करणार आणि इकडून निघणार मग. आणि हा असं आता इथे आंघोळ वगैरे करू. फ्रेश वगैरे होऊ. मग पुढे दाखवतो तुम्हाला. प्राण समर्थ जीवनाचा अर्थ म्हणजे श्री स्वामी समर्थ. घेऊ नको आहे पाठी माझे स्वामी समर्थ. एक माया न बापा श्री स्वामी समर्थ. सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी सोबतीला. तर आता आंघोळ वगैरे झाली आहे. फ्रेश झालो आहे. लुक कसं वाटतं मला सांगा. आणि आता इकडे मी तुम्हाला मगाशी दाखवलं. इकडून तुम्ही आलात ना तर इथे चेकिंग करायचं असतं इकडे ह्या साईडला. तर मग तिथे 50 रुपये हा भाडं आहे. म्हणजे असं बघा असं रूम असतं. इकडे सगळे असतात लेडीज जेंट्स सगळे मिक्स. इकडे बॅग वगैरे ठेवायची आणि इकडे बाथरूम वगैरे. समोर आंघोळ करायला आहे. इथे ब्रश वगैरे करू शकतो. आणि इकडे दोन संडास आहेत आणि समोर आंघोळ करायला आहे. तर आता आंघोळ वगैरे झाली. फ्रेश झालो. आता पुढे मठात जाऊ. तिथे वॉटर वृक्ष आहे तिकडे जाऊ. आता बॅग वगैरे घेऊ. नवीन मित्र भेटला मला ओम नावाचा. हाय कर. आता चला जाऊ. चल. त्याच रस्त्याने थोडं पुढे आलो मागून. आणि इकडे स्वामींची सुंदर प्रतिमा आहे. तिथे थोडं फोटो वगैरे काढले. आणि इकडे महाराजांची पण सुंदर प्रतिमा आहे. ती पण मेघडंबरीमधली. तर आता मी इथून पुढे जाऊ. आता बघूया चला.
आता आम्ही वटवृक्षाच्या इकडे आलो आहे. इकडेच स्वामींनी बसून सगळे म्हणजे जनतेशी भेटायचे वगैरे. सुंदर सजवलं आहे. वटवृक्षाच्या इकडून 5 मिनटं चालत आलो तर इकडे बाळाप्पा महाराजांचं मठ आहे. इकडे स्वामींच्या पावलाचे निशाण आहेत. तर इकडे जाऊ आम्ही आतमध्ये. आता पाया पडताना भरपूर लोक खाली पाया पडतात, पण खाली इकडे पाय द्यायचा आणि वर गणपती बाप्पाच्या पाया पडून आतमध्ये जायचं. गणपती बाप्पा मोरया. हे जे असे बॉक्स केलेले आहेत ना, हे ते स्वामींचे पायाचे निशाण आहेत. आता इकडे दर्शन वगैरे घेऊ आणि बाहेर जाऊन भेटू. आता स्वामींचा हा मूळ फोटो आहे. बाळाप्पा महाराज, चोळाप्पा महाराज आहे तिथे, हे बाजूला शिष्य आणि त्यांच्या पत्नी आहे तिकडे. हा त्यांचा वाडा आहे. इकडे वाड्यामध्ये ते स्वामी कधी कधी येऊन सहवास करायचे, राहायचे वगैरे. असा हा वाडा आहे बाळाप्पा महाराजांचा. मागून आम्ही चालत आलो. आता चोळाप्पा महाराजांच्या मठात आलो आहे. इकडे स्वामींची समाधी पण आहे. तर आपण इकडे आतमध्ये स्वामींची समाधी आहे. पण बघू, शूट करता आलं तर करू शूट. इकडे मी अभिषेकाला बसलो आहे. दूध अभिषेक म्हणून आहे. इकडे स्वामींचं मागे समाधी आहे. तर आता आतमध्ये ते लोक फक्त जे अभिषेक करतात त्यांना सोडतात, बाकी कोणाला सोडत नाही. आणि 100 रुपयाचं हे सामान घ्यायला सांगितलं. आणि आता बघू, आता अभिषेक सुरू करतील. तुम्हाला पण मी दाखवतो कसं काय करतो. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी. आता इकडे मी 750 रुपये देऊन अभिषेक केला आणि नारळ, फूल, हार वगैरे हे जे पैसे घेतले. आणि इकडे स्वामींच्या आतमध्ये समाधी आहे. इकडे आम्ही आता नारळ फुलचे 100 रुपये घेतले आणि 750 रुपये अभिषेकचे. टोटल असे 850 रुपये झाले. आणि आता इकडे मागे चोळाप्पा महाराजांचं घर आहे, वाडा आहे. तिकडे जाऊ आता, बघू चला. इकडे चोळाप्पा महाराजांचं घर आहे. इथून आता आपण आत जाऊ. इकडे स्वामींच्या पादुका आहेत. श्री सिद्धी श्री दर्शन झाले बाजूला. चोळाप्पा महाराजांचं घर बघितलं. आता चोळाप्पा महाराजांचा वाडा बघू. महाराज आहेत आणि स्वामी. ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे. हे जे ते त्यांचे दुसरी पिढी आहे. इकडे स्वामी राहायचे. औदुंबराचं झाड आहे. स्वामींनी समाधी घ्यायच्या आधी इकडे हे झाड लावलं होतं. हे चोळाप्पा महाराजांच्या घराच्या समोरच आहे. तर आम्ही जाऊ आरतीला, बघू आरती भेटते का आम्हाला. आता चला पुढे जाताना तर बघूया आपण. मी चोळाप्पा महाराज, बाळाप्पा महाराजांच्या मठात जाऊन आलो. स्वामी समाधीच्या इकडे पण जाऊन आलो. आता इकडे परत आम्ही आलो वटवृक्षाच्या इकडे आरतीला. आता आरती वगैरे करू, सुरू होईल आता 5-10 मिनटात. तुम्हाला दाखवेल मी.
आरती होईल आणि मग जाऊ नंतरला मग परत आता बघू पुढे काय होतं काय नाही. प्रसाद सुरू होईल नंतरला. वटवृक्षाला आरती केली आणि मग आता चाललो आहे अन्नछत्राला. आता इकडे जेवण भेटेल, प्रसाद म्हणजे. तर इकडे लाईन आहे, लाईनी थांबू आता सुरू होईल थोड्या वेळाने. बघूया जेवणाला काय काय असतं. चला तर ताट वगैरे भेटलं तर पुढे जाऊ आपण, दाखवतो तुम्हाला पुढे पुढे. अजून वाट आतमध्ये आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी अशी जेवण वाढायची व्यवस्था आहे. आणि इकडे आता बसायला आहे. इकडे स्वामींचं इकडे जेवायला बसायला. ही आमटी, भात, शिरा, चपाती आणि छोलेची भाजी आहे. सुंदर चव तर वास सुंदर येतोय. तिथे खूप गर्दी आहे बघा. जय. इकडे कमीत कमी दिवसातून 20,000 लोक जेवतात आणि त्यांचं जेवण बनवण्याची पद्धत बघा. स्वच्छता, सर्व नीट अँड क्लीन सगळं. इकडे जेवण वगैरे केलं. आता आम्ही गाणगापूरला चाललो आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता जाऊया, बघू आता पुढे. दादानी 200 रुपये. हां, आता गाणगापूरला जाणार आहे. दादानी 200 रुपयामध्ये येऊन जाऊन ठरलंय. तर सोडेल तो दादा. सोबतीला माझे स्वामी, उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेत आनंद स्वामी, उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी. आता आम्ही अर्धा तास झालं बसलोय. आता गाणगापूरला चाललोय, पण आता अजून अर्धा एक तास लागेल. अजून कर्नाटक बॉर्डर क्रॉस केली आता आम्ही. गाणगापूरवरनं 20 रुपये देऊन रिक्षा केली आणि आता आम्ही चाललो आहे त्रिवेणी संगमला. कुठची नदी आहे? भीमा नदी आणि भीमा आणि अमरजा नदी आहे. आता 20 रुपये जायचे, 20 रुपये यायचे. मला ब्लॉगच्या एंडला सांगेल टोटल खर्च किती होतो वगैरे. ते नदीच्या संगमावर हातपाय धुवू आणि मग नंतरला परत ते दत्त महाराजांचं आहे तिकडे परत येऊ. तर आम्ही पुढे जाऊ आता, बघू. चला. आता त्या रिक्षावाल्या दादाने आम्हाला सोडलं. आता इकडे मागे नदीचं संगम आहे, तर आता मागे जाऊ, बघूया. चला. मी सांगितलं तुम्हाला इकडे खूप घाणेरडा, स्वच्छ बिलकुल नाही बघा. खूप घाणेरडे परिस्थिती इकडे. आणि ह्या पाण्यात स्नान करतायत लोक. खूप घाण परिस्थिती आहे. बघू आता मी जातो वर. आता मी इकडे वरती आलो औदुंबराच्या मंदिरामध्ये. इकडे सगळे असे बसलेले आहेत. औदुंबराचं मंदिर आहे हे. आणि इकडे बाहेर नेऊन ठेवा तिथे स्टँडमध्ये असेच जावं. शिवलिंग ते कुठले देव आहेत काका मागे? नरसिंह सरस्वती दत्त महाराजांचा दुसरा अवतार. नरसिंह पहिला अवतार आहे आंध्र प्रदेश पिठापूरला. आणि हे तिसरा अवतार स्वामी समर्थ. ठीक आहे. इकडे ते कुठलं तरी दुसरा का तिसरा अवतार बोलले. आणि इकडे सगळे ध्यान करायला बसतात, देवाचं ध्यान करायला बसतात. असं सगळं आहे इकडे.
आता अजून एक स्वामींचं मठ आहे वाटतं इथे काहीतरी आहे. आता बघू पुढे गेल्यावरती. चला, इकडे दत्त महाराजांचं मठ आहे, जे दत्त महाराजांचं मंदिर आहे इकडे. बघू आज जाऊ आता आपण. आता मी इकडे मंदिरामध्ये मागे दर्शन घेतलं तर इकडे ब्रह्मा विष्णू महेश यांचे 2 अवतार आहेत. तर त्याच्यातलं पहिला अवतार कुठले दादा? श्रीपाद श्रीवल्लभ. ते कुठे? सुरुवातमध्ये असतात. पूर्वापूरमध्ये. आणि दुसरं इकडे, दुसरा अवतार इकडे नरसिंह सरस्वती महाराज. नरसिंह सरस्वती महाराज. त्यांचा जन्म कारंजा नगरामध्ये झालेला आहे. त्यांचा जन्म कारंजा नगरामध्ये झाला आहे आणि नंतरला ते इकडे नरसोबावाडीवरनं इकडं आले. नरसोबावाडीवरनं ते इकडे आले. 12 वर्ष त्यांनी गुपित हे केलं आणि 12 वर्ष प्रकट रूपामध्ये. 12 वर्ष गुपित रूपामध्ये हे केलं आणि 12 वर्ष प्रकट रूपामध्ये केलं. अनुष्ठान केलेले स्थान ते मागे जे दिसतंय ते अनुष्ठान केलेलं स्थान आहे. आणि भीमा आणि अमरजा नदी. इकडे मागे तुम्हाला मी खाली नदी दाखवली, भीमा आणि अमरजा. तिकडे 2 नदीचा संगम आहे. तर ते जे पुजारी लोकांना बसायला चांगली जागा म्हणून इकडे महाराजांनी अनुष्ठानला बसायला चांगल्या जागा म्हणून बसलेले आहेत. महाराजांना अनुष्ठानला चांगली जागा म्हणून इकडे बसलेले. इथंच आलेले आहे गाणगापूर. इकडेच आले होते म्हणजे. आणि तिकडे खालच्या साईडला काय पादुका ठेवून महाराजांनी गुप्त झालेले स्थान. आणि ते खालच्या साईडला आता मी दाखवणार आहे, तिकडे पादुका ठेवून गुप्त झालेले स्थान आहे. हे गाणगापूरचं भक्तिस्थान आहे. हे गाणगापूरचं भक्तिस्थान आहे. ह्या जागेचा एवढाच इतिहास आहे. चालेल, आता पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो मी. ही जी काही माहिती मला सांगितली आहे ती एक सर्वेश पुजारी म्हणून आहे. ते मागे बोलत होते, तुम्हाला थोडाफार नॉईस आलाच असेल त्यांचा. तर त्यांनी मला माहिती सांगितलेली आहे. तर किती खरं आहे किती खोटं आहे आपल्याला काही ह्याच्यावर माहीत नाही. कारण असं का मी त्यांना बोललो का तुम्ही बोला मी तुम्हाला शूट करतो, त्यांचं मी परवानगी घेतो. ते बोलले नाही असं नाही चालत. प्रत्येकाची चॉईस असते. तर बघू आता ते तर खरं आहे खोटं माहीत नाही. तर जाऊ आता खालच्या साईडला. तर पण काय देवाचं आहे तर आपण देवधर्म करायला पाहिजे. तर बघू आता खालच्या साईडला जाऊ, बघूया आता. चला, मी इकडे दर्शन करून आलो. तर हे बाळू पुजारी म्हणून काकांचं एक दुकान आहे इकडे. तर हे एक 20 रुपयाची आपल्या इकडे बॉटल भेटते, हे 25 रुपयाला देतात. तर इकडे यांच्या इकडे काय विषय काय समजत नाही. आणि बोलतात घ्यायचं तर घ्या नाही तर नका घेऊ असं तसं. हे बघा ही 20वाली पाण्याची बॉटलचं बोलतोय मी. बाळू पुजारी यांचं नाव आहे. इकडे कधी आलात तर यांच्या दुकानावर येऊ नका. आता इकडून थोडं पुढे आलो. इकडे भस्माचा डोंगर म्हणून जागा आहे. परशुरामांनी इकडे होम केला होता. तर आपण बघू इथे काय आहे. तर दादा बोललं इकडे एवढं तर काय नाही, फक्त पाया पडून या. तर बघू इथे काय पुढे वर जाऊन. चला, हा भस्माचा डोंगर आहे. इकडे परशुरामांनी मी सांगितल्याप्रमाणे होम केला होता. इकडे लोक हे असे उपाध्याय करतात. लोकांना काय सेन्स नाही. सिविक सेन्स 0 आहे. सिविक सेन्स 0. हे बघा सिविक सेन्स 0. सर्वे करतात हे पण करतात डायरेक्ट 0. डायरेक्ट 0. 0 सिविक सेन्स. काय माहीत काय केले लोकांनी. भस्माचा डोंगर. भीमा आणि अमरजा नदीचा संगम बघितला, नंतरला भस्माचा डोंगर बघितला. आणि आता आम्ही चाललोय कुठे चाललो? नेरगुळ मठ पादुका मंदिरला चाललोय आता आम्ही. आता तिकडे जाऊ. आता दत्त महाराजांचं तिकडे पादुकांचे दर्शन घेऊ आणि मग नंतरला अक्कलकोटला निघू. आता बघू चला. आता इकडे निर्गुण पादुकांच्या इकडे आलोय मी. तर इकडून थोडं माहिती विचारू आणि आज जाऊ. आता बघू इकडे थोडं. चला, इकडे आता तुम्ही माझ्या मागे एक मॉमेडियन काका बघू शकतात मागे. त्यांना मी विचारलं इकडे कोणाच्या पादुका आहेत, तर ते बोलले दत्त महाराजांच्या. तर मग दत्त महाराजांच्या पादुकांनी विचारलं मग तुम्ही दर्शन घेतलं का? ते बोलले हा घेतलं दर्शन. ते मी बोललो असं कसं? ते बोललं देवाचं आहे. मग घेतलं बोलतात. तर मग मी त्यांना विचारलं ब्लॉगमध्ये घेऊ. ते ब्लॉगमध्ये नाही लागले थोडं, पण त्यांनी दर्शन घेतलेलं. जायला रस्ता हाच राहा. जाणे का रस्ता यही आहे ना मंदिर? हां यही रस्ता आहे ना. तर इकडून जाणार मी मंदिरात. चला.
सुंदर असा दरवाजा आहे, मस्त बनवलं एकदम. हे माझ्या आयुष्यात पहिली वेळा असं मंदिर बघितलेलं आहे. दत्त महाराजांचा इकडे पादुका आहेत. आता इकडे आतमध्ये जाऊ चला. इकडे दगडामध्ये कोरलेली सुंदर अशी मूर्ती आहे. कुठच्या देवाचे काय सांगू शकत नाही आपण, पण सगळे इकडे पाया वगैरे पडत आहेत. सुंदर मूर्ती आहे. पुढे बघू अजून काय. मंदिर बंद आहे वाटतं, मंदिर असं बंद ठेवलं आहे. काय मगाशी ते सांगितलं ते गुरुजी सांगत होते तो मागून. इकडे पण गुरुजी तेच सांगतात. दत्तगुरू महाराज पहिले तिकडे आले होते, ते औदुंबराच्या झाडाच्या इकडे, आणि मग नंतरला 12 वर्ष तिकडे त्यांनी गुप्त ह्याच्यामध्ये हे केलं, आणि नंतरला खऱ्या रूपामध्ये इकडे आले होते 12 वर्ष. असा इतिहास आहे त्याचा. 24 वर्ष त्यांनी सहवास केला होता, त्याचा सगळा इतिहास आहे. थोडंसं बार्गेन केलं काकांशी. 3 लुंग्या घेतल्या मी. कितने का दिया अंकल? एक लुंगी कितने का दिया? 120 का ना. तर आता काकांचं आणि माझं थोडं संभाषणमध्ये थोडा प्रॉब्लेम येतो, म्हणजे बोलताना इकडे थोडा प्रॉब्लेम येतो, थोडासा, जास्त नाही. तर काका हाय कर दीजिए. हाय कर दीजिए. हाय. जय श्रीराम. गुरुदेव दत्त. हां. तर आता त्यांना मी पैसे दिले. तर थोडासा ना बोलताना कसं प्रॉब्लेम येतो बघा, जास्त येत नाही. तर जर का तुम्ही काय घ्यायला गेलं ना तर वांदे होतला तुमचे, नाहीतर मग काय प्रॉब्लेम नाही बघा. तर कारण जे ट्रॅव्हलिंगवाले आहेत ना त्यांना येतं, पण जे दुकानदार आहेत का नाही बघा, दुकानदार, त्यांना खूप प्रॉब्लेम येतं बघा. त्यांना कारण मराठी येत नाही, हिंदी पण तुटक येतं बघा, जास्त येत नाही त्यांना. इथली लोक ना माझं आजूबाजूचं तोंड बघायला पण त्यांना काय समजायला नाही मी काय बोलायला. तर चला आता रिक्षावाल्याचा फोन आलेला मला, कारवाल्याचा. तर कारमध्ये जाणार आणि अक्कलकोटला. आता सगळं देवदर्शनाचं दर्शन घेतलं, 3 लुंग्या घेतल्या तर बघा. आता देवदर्शन झालं, आता अक्कलकोटला. अक्कलकोटवरून बस करून जाणार कुठे? सोलापूरला. तर त्यांच्यामध्ये राहून माझी पण भाषा तशीच झाली बघा. चला आता जाऊ पुढे. आता 6 वाजलेत. आता आमचं गाणगापूरला वगैरे सगळं देवस्थान वगैरे फिरून झाले. आता अक्कलकोटला चाललो आहे. आता सूर्यास्त पण होते. 6 वाजलेत. तर 7, 7:30पर्यंत, 7:30, 8पर्यंत पोचू. तिकडे जेवू आणि मग नंतरला अक्कलकोटवरून सोलापूरला निघू. चला आता जाऊ. सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात आता आम्ही चाललोय घरी. चला बाय. मला मगाशी दाखवलं आम्ही निघालेलो 6 वाजता. आता वाजले किती? 7 वाजले. 1 तास झाला. तिकडे ॲक्सिडेंट झाला आहे मोठा, बघा तुम्ही. आता आमचा नाही, दुसऱ्यांचा. इथे सगळे पब्लिक जमा झाली आहे. ते मला त्यांच्या लँग्वेजमध्ये विचारतात काय झालं, तर त्यांना कसं सांगू काय झालं. कारमध्ये बसलेलो होतो आम्ही. कारवरनं उतरलो तर पटकन ते एक मित्र होता, त्यांनी एक हे ट्रॅव्हल्स बुक केली होती. तर ते ट्रॅव्हल्सच आम्हाला पुढपर्यंत होते. ते प्रॉब्लेम असं झाला, अक्कलकोटमध्ये आला आता पाऊस. वाट लागले पूर्ण. अक्कलकोटमध्ये आता पाऊस पडतोय. रात्रीचे वाजले आता 8:30 आणि माझी 10 वाजताची ट्रेन आहे. आता बघू. मी जेवलो नाही. आता सोलापूर स्टेशनला जाऊनच जेवणार. आता बघू आता इथं किती वेळ लागतोय किती वेळ नाही. इकडे पूर्ण पावसाने तबाकूळ घातलं पूर्ण एकदम. हालत ज्या वाईट झाली आता इकडे. तर बघू पुढे काय होतं तुम्हाला दाखवतो. 9 वाजलेत. मी पोचलो सोलापूर स्टेशनला. आत्ताच त्याने मला बसवाल्यांनी सोडलं. तर माझा टोटल खर्च 2,500 झाला आहे आत्तापर्यंत. माझं राऊंड फिगर डॉट 2,500 झाला आहे. पण अजून त्याच्यामध्ये थोडेफार इश्यूज आहेत. मी तुम्हाला नंतरला एकदम लिस्ट दाखवेल आहे. तुमचं काय काय शॉर्ट लिस्ट होईल. 2,500 प्लस होणार, कारण की अजून माझं मी संध्याकाळचं जेवलो नाही. तर माझी ट्रेन आहे 10:30ची.
आणि आता वाजलेत 9. माझ्याकडे अजून 1.5 तास आहे. तर मी इकडे जेवेल, बघेल, आता जेवतो आणि बिल परत वाढणार आहे. आता जेवून पुढे बघू, जेवतो आणि मग जाऊ प्लॅटफॉर्मवर, बघू. आता मी सोलापूर स्टेशनला तर काही गेलो नाही, कारण की ट्रेन आहे माझी 10:30ची. तर मग एवढ्या लवकर मी जेवलो पण नव्हतो. मग मी इकडे विश्वमान हॉटेल आहे, तिथे मिसळपाव खातो आहे. आणि मग आता ट्रेनच्या इकडे प्लॅटफॉर्मवर गेल्यावरती तिकडे बोलू. हे बघा, इकडे सोलापूर स्टेशन आहे आणि इकडे विश्वा हॉटेल आहे, विश्वा हॉटेल. तर इकडे पोट भरून जेवलो, मिसळपाव खाल्ला, पोट भरला. आता स्टेशनला जाऊन ट्रेनची वाट बघूया. स्टेशनला गेलो होतो, परत इकडे आलो. तर किती वाजले सांगू तुम्हाला, 1 मिनटं. तर वाजलेत, टाईम का नाही दिसत आहे. हां, आता वाजलेत 9:45 झालेत. 10:30ची ट्रेन आहे. आता आपण जाऊ आणि थांबू तिकडे, प्लॅटफॉर्म बघू किती नंबरला येणार आहे काय. आणि आता जाऊ आपल्या घरी. मी तुम्हाला शेवटला खर्च सांगेल सगळा, किती झाला किती नाही ते. चला भेटू नंतर. आता मी सगळं फिरलो, जेवलो, सगळं झालं. अक्कलकोट वगैरे सगळं फिरून आलो. आता ट्रेन पण आधीच येऊन उभी होती, S3, आणि सीट नंबर 23 आहे S3मध्ये. आता जेवलो आणि आलो. ट्रेन इकडे प्लॅटफॉर्मच होती. निघेल, 10:30चा टाईम आहे. थोडेसे सीट भरलेले आहेत. पण आता चालू झाल्यावरती बोलू थोडंफार काय असेल ते, नंतरला ब्लॉग एंड करू. चलो, 10:30ला ट्रेन सुरू झाली आहे, 10:35ला. हे बघा, ट्रेन आता सुटली आहे. आता बघू, आता ठाण्याला पोचायचा टाईम 7चा आहे वाटतं, 7चा वाटतं. 10:35ला 5 मिनटं लेट निघाली, पण टायमावर 3 मिनटं, कारण टाईम कवर करेल नंतर. 5:30ला पोचायचा टाईम आहे. आता बघू, आता 5:30ला पोचते का, आणि मग नंतरला जाऊ घरी. हा माझ्या आयुष्यातला पहिला ब्लॉग असेल जो मी यूट्यूबवर अपलोड करेल. आणि मला खूप सारं प्रेम द्या तुमचं. इथपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत बघत असाल तर लाईक करा ब्लॉगला. पुढे जाऊन भेटू नंतर. ठाणा स्टेशनला पोहोचलो, सकाळी वाजता 6, अर्धा तास गाडी लेट झाली आहे. 5:30चा टाईम होता, 6ला पोचली. आता दीदीला बोलवलं घ्यायला, दीदी आली आहे. आता जातो घरी. चांगली पिकनिक झाली, चांगली ट्रिप झाली माझी. सोलो ट्रिप होती माझी आयुष्यातली पहिली. 1 तास गेलो होतो फिरायला, मजा आली खूप कमी पैशामध्ये खूप काही शिकायला भेटलं. नवीन लोकांसोबत फिरलो. आता जाऊ, खाली जाऊ. माझ्या ब्लॉगमध्ये काय तुम्हाला चुकीचं ऐकायला भेटलं असेल तिथे त्याच्याकडे लक्ष देऊ नका, एवढं सांगेन. चला, बाय. श्री स्वामी समर्थ. मोह नाही, हारण्याचे भय नाही.